मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं जर उत्तर येत असेल, तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण कमेंट करून उत्तर देत राहा. म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन आणि मॉक टेस्ट याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. तर पहा, या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला आहे, की जागतिक दिनविशेषवरती हा प्रश्न आहे इम्पोर्टंट. जागतिक दिनविशेष पाहायचे असतील, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर जागतिक ग्राहक हक्क दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 15 मार्च. पहा, 15 मार्च हा जो दिवस आहे, हा दरवर्षी जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. आणि हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न आपल्याला पहा पोलीस भरती जी 2019 ला झाली होती, त्यातील हा प्रश्न इम्पोर्टंट विचारलेला आहे. ऑप्शन क्रमांक समर्पित नक्षलवाद्यांच्या पहिल्या वसाहतीचं नाव काय आहे? पहा, प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे आणि हा जो प्रश्न आहे, हा आपल्याला 4 वेळा एस-आर-पी-एफसाठी विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, 4 वेळा एस-आर-पी-एफसाठी विचारण्यात आला होता. तर गडचिरोली या ठिकाणी पोलिसांनी पुढाकार किंवा पोलिसांच्या सहकाराद्वारे उभारल्या जात असलेलं एक आत्मसमर्पित नक्षलवादी पहा, म्हणजे जे असे काही नक्षलवादी ज्यांनी की स्वतः सरेंडर केलं आहे. तर अशा नक्षलवाद्यांच्या वसाहतीचं पहिलं नाव काय आहे? किंवा पहिली जी वसाहत असणार आहे, त्या वसाहतीचं नाव आपल्याला विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नवजीवन नगर वसाहत जी आहे, ही आहे पहा गडचिरोली या ठिकाणी आणि ती कशी आहे? तर त्या ठिकाणी ज्या काही नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पित म्हणजे सरेंडर केलं आहे, तर अशा नक्षलवाद्यांची ती एक वसाहत आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल नवजीवन नगर वसाहत. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरविणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? मित्रांनो, प्रश्न हा असा इम्पोर्टंट आहे पहा. हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला आहे. एक वेळा हा प्रश्न आपल्याला म्हाडामध्ये देखील विचारण्यात आला होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो प्रश्न आहे, हा आपल्याला 2019 ला जे महापोर्टल झालं, त्यामध्येही हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी पुरवणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर केरळ हे जे राज्य आहे, हे देशातील असं पहिलं राज्य आहे, की त्या ठिकाणी ग्रामपंचायतींना 100% ब्रॉडबँड सर्व्हिस जी आहे किंवा कनेक्टिव्हिटी जी आहे, ही दिलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 11 डिसेंबर 1946 रोजी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्नही विचारले जातात. तर त्यातील पहिला प्रश्न काय आहे पहा, तर खालीलपैकी कोणत्या वर्षी भारताचे किंवा भारतीय घटना समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले होते? तर पहा 1946 या वर्षी भारतीय म्हणजेच 11 डिसेंबर 1946 या दिवशी भारतीय घटना समितीचे अध्यक्ष निवडण्यात आले होते आणि कोण होते? असा हा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत, हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते 1946 मध्ये. तर या ठिकाणी त्यांच्यावरती अजून एक प्रश्न विचारला जातो, की भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती कोण? तर पहा, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे जे आहेत, हे भारताचे आपल्या पहिले राष्ट्रपती देखील आहेत. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताशिवाय अन्य कोणत्याही लोकशाही राष्ट्रांच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट केलेली आहे? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला राज्यघटनेवरती विचारला आहे आणि राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य जे आहेत, त्यावरती हा प्रश्न विचारला आहे. तर भारताशिवाय म्हणजे भारत सोडून दुसरा असा कोणताही अन्य देश असेल, की त्या देशामध्ये लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांची जी काही मूलभूत कर्तव्य आहेत, ते देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर जपान. लक्षात ठेवा, जपान हा जो देश आहे, तर या देशाच्या जे काही राज्यघटना आहे, त्याच्या नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांची यादी त्यामध्ये देखील समाविष्ट केलेली आहे, जपानमध्ये देखील. ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, हाडे खिळखिळी करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. यामध्ये पहा, आपल्याला हा प्रश्न 2018 पोलीस भरतीला विचारला होता. 2019 ला महापोर्टलद्वारे जी कृषी विभागाची परीक्षा घेण्यात आली होती, त्या देखील हा विचारला होता. 2022 ला हा प्रश्न आपल्याला पहा म्हाडामध्ये देखील विचारला होता आणि 2021 ला जी पोलीस भरती झालेली होती, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. लक्षात ठेवा आणि 2019 च्या तलाठी भरतीमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजे त्यामुळे जे काही वाक्प्रचार आहेत, हे सर्व इम्पोर्टंट असणार आहेत. तर हाडे खिळखिळी करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो? तर पर्याय क्रमांक 4 खूप मार देणे. आपण एखाद्याला म्हणतो पहा, पूर्ण तुझे हाडं खिळखिळे करेल. त्यालाच आपण काय म्हणतो? खूप मार देणे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, इब्राहिम लोदी 1526 मध्ये कोणाकडून पानिपतच्या लढाईत किंवा पहिल्या लढाईमध्ये मारला गेला? पहा, इब्राहिम लोदी हा जो आहे 1526 मध्ये जी पानिपतची पहिली लढाई झाली, तर त्या लढाईमध्ये तो कोणाद्वारे मारण्यात गेला? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर इब्राहिम लोदी जो आहे, हा 1526 ला झालेली जी पानिपतची पहिली लढाई होती, तर त्या लढाईमध्ये पहा बाबरकडून मारण्यात गेला होता. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे एकमेकांची शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार असतो? पहा, या ठिकाणी आपल्याला मराठी व्याकरणावर प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपल्याला एक सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे. तर एकमेकांची शेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर तो संधीचा कोणता प्रकार आहे? आणि याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2. तर त्याला स्वरसंधी असं म्हटलं जातं. पहा, स्वरसंधीची व्याख्या मित्रांनो परत एक वेळा लक्षात ठेवा. स्वरसंधी म्हणजे काय? तर एकमेकांची शेजारी येणारे जे वर्ण आहेत, ते वर्ण स्वरांनी जोडले असतील, तर तो स्वरसंधीचा प्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, रस्ते ही कोणत्या संस्थेची प्रमुख कामे आहेत? पहा, शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते हे जे आहेत, तर हे कोणत्या संस्थेची महत्त्वाची कामं आहेत किंवा प्रमुख त्यांची कामं आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर झेडपी, त्यालाच आपण पहा झेडपी जे आहे म्हणजे जिल्हा परिषद जे आहे, तर जिल्हा परिषदचे कामं काय-काय आहेत? शेती, पशुपालन, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि रस्ते हे जे आहेत, हे प्रमुख काम आहेत पहा झेडपीचे म्हणजे जिल्हा परिषदचे. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे? पहा, या ठिकाणी धम्म हा जो शब्द आहे, या ठिकाणी आपल्याला धर्म असा त्याचा उल्लेख होतो. तर खालीलपैकी असं कोणतं शिलालेख आहे, की त्या शिलालेखामध्ये सम्राट अशोक जो होता त्याच्या धर्माची माहिती त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जे छोटे शिलालेख आहेत. कारण मित्रांनो हा प्रश्न इम्पोर्टंट आहे. 3 वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. कारण म्हाडामध्येच हा प्रश्न आपल्याला 2 वेळा विचारण्यात आला होता आणि मध्ये या प्रश्नाचा उल्लेख 1 वेळा करण्यात आलेला होता. पहा, प्रश्न असाच नव्हता, पण 1 वेळा त्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. तर शिलालेखात सम्राट अशोकाच्या धम्मची माहिती आहे, तर कोणत्या छोट्या शिलालेखामध्ये त्याची माहिती आहे? पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील क्रूर लढाई कोणत्या किल्ल्यावरती झाली होती? प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा आहे. हा प्रश्न देखील आपल्याला 4 वेळा विचारण्यात आला आहे. पोलीस भरती 2019च्या ह्याच्यामध्ये. पहा, 19 ची जी वर्ष झालं, त्यामध्ये पोलीस भरती जी 2021 ला घेण्यात आली, त्यामध्येच हा टोटल 4 वेळा प्रश्न विचारला होता. छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यातील जी क्रूर लढाई म्हणजे खूप मोठी लढाई झाली होती, तर ती कोणत्या किल्ल्यावरती घडलेली होती? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर प्रतापगड जो आहे पहा प्रतापगड. तर या गडावरती छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची लढाई झालेली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, डॅशमध्ये उपलब्ध असलेले पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही जास्तीत जास्त असते. पहा, म्हणजे खालीलपैकी असा कोणता मातीचा प्रकार आहे, की त्या मातीच्या प्रकारामध्ये सर्वात जास्त पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर जी चिकन माती आहे, पहा चिकन मातीमध्ये उपलब्ध असलेलं जे काही पाणी आहे, ही धरून ठेवण्याची क्षमता जी आहे, ही सर्वात जास्त असते. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील एकापेक्षा अधिक महानगरपालिका असणारे खालीलपैकी जिल्हे कोणते? पहा, या ठिकाणी आपल्याला 3 डिस्ट्रिक्ट दिलेले आहेत. चौथं ऑप्शन जे आहे ते वरीलपैकी आहे. पण लक्षात ठेवा 3 जिल्हे असे आहेत, की यामध्ये कोणते जिल्हे आहेत, की यामध्ये एकापेक्षा जास्त पहा एकापेक्षा जास्त महानगरपालिका असणारे जिल्हे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर वरील सर्व म्हणजे पहा पुण्यामध्ये जे एकापेक्षा जास्त आहे, तर ठाण्यामध्ये एकापेक्षा जास्त आहे, नाशिकमध्ये देखील एकापेक्षा जास्त आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. तर वरील सर्व जे जिल्हे आहेत त्यामध्ये एकापेक्षा जास्त महानगरपालिका असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 4. यानंतरचा प्रश्न आहे, भारतात खालीलपैकी कोणत्या शहरात महानगरपालिका सर्वप्रथम स्थापन झाली होती? मित्रांनो हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. भारतातील सर्वात प्रथम जी काही गोष्ट असेल त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख केलेला आहे. तर भारतामध्ये सर्वात पहिली महानगरपालिका ही कोणत्या शहरामध्ये स्थापन झालेली होती? तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर मद्रास. म्हणजेच पहा सध्याचं जे चेन्नई आहे त्याला आपण पहा मद्रासच म्हणूया. तर मद्रास या ठिकाणी आपल्या देशातील पहिली महानगरपालिका जी आहे ती स्थापन झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 1874 साली लंडन येथे झालेल्या प्राच्य अभ्यास या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत खालीलपैकी कोण सहभागी झाले होते? प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे पहा. तर सर्वात पहिलं म्हणजे की 1874 या वर्षी लंडन या ठिकाणी प्राच्य अभ्यास जो आहे या विषयावरती एक आंतरराष्ट्रीय परिषद भरवली होती. तर त्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये कोण सहभागी झालं होतं? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. डॉक्टर रामकृष्ण भांडारकर हे जे आहेत ते 1874 ला जी लंडनमध्ये झाली होती पहा आंतरराष्ट्रीय परिषद, तर ती होती कोणत्या? प्राच्य अभ्यास या विषयावरती. त्यामध्ये ते सहभागी होते. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका खालीलपैकी कोणती आहे? पहा या ठिकाणी आपल्याला महानगरपालिकेवरती 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे तीनही जे प्रश्न आहेत हे आपल्याला म्हाडामध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते. म्हणजे लक्षात ठेवायचंय आणि म्हाडाची जी एक्झाम आहे ही TCSनेच घेतलेली होती. तर आपल्या राज्यातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जी बृहन्मुंबई महानगरपालिका आहे, तर ही आपल्या राज्यातील सर्वात मोठी असणारी महानगरपालिका आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे सर्वात जास्त उल्लेखनीय कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? पहा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी जे काही काम केलं आहे तर ते महत्वाचं काम कोणत्या क्षेत्रामध्ये केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर विधवा पुनर्विवाहासाठी ईश्वरचंद्र विद्यासागर जे आहेत त्यांनी महत्वाचं काम केलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल विधवा पुनर्विवाह. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवल्या गेल्या होत्या? पहा प्रश्न महत्वाचा आहे. हा जो प्रश्न आहे हा आपल्याला अर्थव्यवस्था यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कधी 1998 मध्ये भारतीय बँकिंग क्षेत्रामध्ये सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर नरसिंहम ही जी एक समिती होती तर यांच्या अध्यक्षतेखाली 1998 मध्ये बँकेच्या क्षेत्रामध्ये काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवण्यात आल्या होत्या. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल नरसिंहम. यानंतरचा प्रश्न आहे सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे? पहा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. हा देखील आपल्याला 2 वेळा विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली असणारी बँक. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर बँक ऑफ अमेरिका. पहा प्रश्न समजून घ्यायचा आहे तर बँक ऑफ अमेरिका ही जी आहे ही अशी पहिली बँक ठरलेली आहे की ज्या बँकेमध्ये सर्वात पहिलं संगणकीकृत म्हणजे कम्प्युटराइज काम करण्यात आलेलं होतं. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अनुग्रह करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगायचा आहे. पहा अनुग्रह करणे याचा अर्थ. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर एखाद्याला उपदेश करणे. पहा एखाद्या गोष्टीला उपदेश करणे त्याला म्हटलं जातं पहा अनुग्रह करणे. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने भारत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केलं आहे? यावरही मित्रांनो आपल्याला 3 वेळा प्रश्न विचारण्यात आलेले होते पहा. तर महाराष्ट्र सरकार जे आहे तर महाराष्ट्र सरकारने भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 खोपोली कर्जत या ठिकाणी पहा भात संशोधन केंद्र जे आहे हे राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावरती स्थलांतर होतं? पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. कारण असे खालीलपैकी कोणते राज्य आहेत की त्या राज्यातून जे काही लोक आहेत हे कामानिमित्त सर्वात जास्त महाराष्ट्र या राज्यामध्ये येतात किंवा पहा कामानिमित्त म्हणण्यापेक्षा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून ते स्वतःच्या राज्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये स्थलांतर करतात असे कोणते 2 राज्य आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 उत्तर प्रदेश आणि बिहार. यूपी बिहार हे जे 2 राज्य आहेत तर या 2 राज्यामधून सर्वात जास्त हाँ मम्मी, पहुंच गई। क्या चल रहा है? मैं बस पौधों को पानी डाल रहा था। बिजली का बिल भर दिया? लास्ट डेट 18th। लास्ट डेट 18 है मम्मी। और सिलेंडर? सिलेंडर, फोन, इंटरनेट, बिजली सब के बिल भर दिए। तू आराम से आ मम्मी, हम सारे काम बड़ी लगन से कर रहे हैं। गूगल पे पर है घर के सारे बिल्स की एक चेकलिस्ट यानी पेमेंट की नो झंझट। Share new lenses with your friends on Snapchat. Download now. लोक जे आहेत हे महाराष्ट्र राज्यामध्ये स्थलांतर करतात कारण या ठिकाणी सर्वात जास्त आपल्या काम आहेत म्हणजे ते स्वतःचं राज्य सोडतात कामासाठी किंवा पैशासाठी. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे विद्युत शेगडी आणि विविध प्रकारचे विद्युतरोधक तयार करण्यासाठी धातूंचं कोणतं संमिश्र वापरलं जातं? या ठिकाणी पहा विद्युत शेगडी आणि विविध प्रकारचे जे काही विद्युतरोधक असणारे वस्तू आहेत त्या तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या धातूचं मिश्रण हे जे आहे हे वापरण्यात येतं?
याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर जर्मन सिल्वर जे आहे पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. जर्मन सिल्वर याचा वापर केला जातो पहा विद्युत शेगडी तसेच विविध प्रकारचे जे विद्युत रोधक असणारे वस्तू आहेत त्यांना बनवण्यासाठी. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. पहा या ठिकाणी प्रश्न हा महत्वाचा आहे. तर मौद्रिक धोरण म्हणजे काय, या ठिकाणी आपल्याला एक सरळ सरळ त्यांनी व्याख्या दिलेली आहे. तर मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक जी आहे ही आपल्या पैशाचा जो पुरवठा आहे त्याच्यावरती आपलं नियंत्रण ठेवत असतो. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल, पैशांचा पुरवठा. यानंतरचा प्रश्न आहे, भारत, चीन आणि भूतान यांच्यामध्ये कोणता विवादित क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनच्या प्रयत्नांचा मोठा विरोध होता. पहा प्रश्न हा महत्वाचा आहे. पहा तर 3 देशांच्या मध्ये एक विवादित भाग आहे, भारत, चीन आणि भूतान. तर यांच्यामध्ये जो विवादित म्हणजे भांडणात असणारे जो काही प्रदेश आहे तर त्या क्षेत्रामध्ये रस्ता बांधण्याच्या चीनचे प्रयत्न जे आहेत तर त्यांना मोठा विरोध केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. पहा जो डोकलाम भाग आहे मित्रांनो, डोकलाम हा जो भाग आहे तर यामध्ये पहा चीन रस्ता बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि भूतान आणि भारत हे जे आहे त्यांना विरोध करत आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे. आणि या व्हिडिओमध्ये पहा मित्रांनो 20 ते 30 26 ते 30 हे जे प्रश्न आहेत हे 5ही प्रश्न आपण करंट अफेअर्स 2023 वरती आधारित घेतलेले आहेत. म्हणजे पूर्णपणे जून 2023 या महिन्यातील करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण शेवटचे हे 5 प्रश्न घेतलेले आहेत. तर दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप जे की 2023 ला झाली याचं विजेतेपद कोणत्या देशाने पटकावलं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर भारत म्हणजे इंडिया या देशाने पटकावलेला आहे पहा दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन चॅम्पियनशिप 2023. ऑप्शन क्रमांक 1 आपलं करेक्ट आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. म्हणजे एक प्रकारे भारतीय खेळाडू जे आहेत भारतीय क्रिकेट याचे जे सिलेक्टर आहेत प्लेयर सिलेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर अजित आगरकर हे जे आहेत पहा हे इंडियन क्रिकेटचे एक माजी खेळाडू आहेत, एक माजी ऑलराऊंडर होते. तर ते जे आहेत त्यांची सध्या क्रिकेट संघाचा मुख्य निवडकर्ता म्हणजे मुख्य सिलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल अजित आगरकर. यानंतरचा प्रश्न आहे, अंबाला येथे कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट डेपोच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन कोणाच्या हस्ते किंवा कोणत्या केंद्रीय मंत्र्यानं केलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 अजय भट्ट. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा, कारण अजय भट्ट हे जे आहेत तर हे अंबाला या ठिकाणचे कॅन्टीन स्टोअर डिपार्टमेंट डेपो आहे त्याचा जो नवीन कॅम्पस सुरू केला आहे तर त्याचं उद्घाटन अजय भट्ट यांनी केलं होतं. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बँक ऑफ बडोदाचे नवीन सीईओ आणि एमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पहा बँक ऑफ बडोदा ही जी बँक आहे तर याचे नवीन सीईओ तसेच एमडी म्हणून कोणाचं निवड करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 देबदत्त चंद हे जे आहेत हे बँक ऑफ बडोदाचे नवीन सीईओ आहेत तसेच ते नवीन एमडी देखील आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. या व्हिडिओचा मित्रांनो हा शेवटचा प्रश्न आहे. तर IPL इतिहासात 7000 धावा करणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे. यापूर्वी पहा आपण IPLचा फुल फॉर्म जाणून घेऊया. तर इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच पहा IPL जे आहे हे IPL आहे. तर यामध्ये 2008 या वर्षी IPLचा पहिला डाव जो आहे 2008 ला हे सुरू झालं म्हणजे खेळवण्यात आला होता. शेवटचा जो झाला सध्याचा 2023चा. तर या ठिकाणी आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो करंट अफेअर्स मध्ये की 2023चा IPL विजेता कोण आहे. तर पहा CSK म्हणजेच चेन्नई सुपर किंग्स हे जे आहे हे सध्याचं म्हणजे 2023चा IPLचा विजेता ठरला आहे. सोबतच त्यामध्ये विचारलं की IPLच्या हिस्ट्रीमध्ये सर्वात पहिला 7000 रन्स कंप्लीट करणारा खेळाडू कोण आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तो विराट कोहली आहे. विराट कोहली पहा 7000 धावा पूर्ण करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे IPLच्या हिस्ट्रीमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल विराट कोहली. तर मित्रांनो हे होते पहा 30 महत्त्वाचे प्रश्न. 30 पैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. सोबतच प्रत्येक व्हिडिओची PDF आपल्याला जर मिळवायची असेल आणि महत्त्वाच्या काही नोट्स मिळवायच्या असतील तर पहा आपलं टेलिग्राम आहे मराठी नोकरी या नावाने. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन आपण पाहून घ्यायचं आहे. सोबतच मित्रांनो मराठी नोकरी .in या वेबसाईटवरती आपण डेली जे काय असता येणारी वनरक्षक भरती आहे
आणि जे काही असणारी पहा प्रत्येक तलाठी भरती आहे त्यानुसार आपण महत्त्वाचे प्रश्न पोस्ट करत आहोत. त्याच्या देखील लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य विभाग भरती तसेच जिल्हा परिषद भरती आणि महत्त्वाची भरती असणारी आहे महत्त्वाची भरती आहे पहा आपली वनरक्षक भरती. तर त्यासाठी महत्त्वाचे आपण सरावाचे काही 30 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेत आहोत. मित्रांनो, हे जे सर्व प्रश्न असणार आहेत ते आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे असणारे प्रश्न ठरणार आहेत आणि आपल्याला हा जो व्हिडिओ आहे हा जास्त करून लक्षात ठेवा तलाठी भरती आणि वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारा व्हिडिओ आहे. कारण आपण या व्हिडिओमध्ये पहा जे मागच्या वर्षी PWD झालेले काही पेपर्स आहेत त्यातील काही इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण कलेक्ट केलेले आहेत. या व्हिडिओची जर आपल्याला PDF डाउनलोड करायची असेल तर पहा मराठी नोकरी या नावाने आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. म्हणजे प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि मित्रांनो, चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओ हे पाहायला मिळणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. मित्रांनो, लक्षात ठेवा हा जो प्रश्न आहे हा 2011च्या जनगणनेवर विचारण्यात आला आहे. कारण 2021ला आपली जनगणना झालेली नाही. त्यामुळे जी रिसेंट जनगणना असणार आहे त्यातील हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. तर पहा 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची पावसाळ्यात असं होतं. पण मी तर याला बाहेरच जाऊ दिलं नाही. प्रॉब्लेम बाहेर नाही, घरातल्या पाण्यात आहे. घरचं पाणी? जर डोक्यावरचं कापड काढायचं असेल तर आधी नळाचं कापड काढा. पावसाळ्याच्या वेळी पाण्यात डेंजरस व्हायरस आणि बॅक्टेरिया वाढतात जे कापडातून पूर्णपणे निघू शकत नाहीत. म्हणूनच ॲक्वागार्ड जे पाण्यात लपलेले 99.99% व्हायरस आणि बॅक्टेरिया काढते. ॲक्वागार्ड, पाणी साफ तर आपण सेफ. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्याची जी लोकसंख्या आहे ही सर्वात जास्त होती? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ठाणे हा जो जिल्हा आहे. लक्षात ठेवा तर ठाण्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त होती. लक्षात ठेवा. यानंतर पुन्हा 2014 मध्ये ठाण्याचे 2 जिल्ह्यामध्ये रूपांतर झालं. एक आहे पहा ठाणे आणि दुसरा जिल्हा जो आहे तो आहे पालघर. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. ठाण्याची लोकसंख्या सर्वात जास्त होती. यानंतरचा प्रश्न आहे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छपाई केंद्र म्हणजे त्याला आपण सिक्युरिटी प्रेस म्हणतो. तर महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पहा प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे. पहा सिक्युरिटी प्रेस म्हणजे चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकीट इत्यादी छापण्याचे जे यंत्र आहे किंवा केंद्र आहे ते आपल्या राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 तर नाशिक हा जो जिल्हा आहे. पहा नाशिक या जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक या ठिकाणी आहे सिक्युरिटी प्रेस. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे खालील शब्दासाठी योग्य अर्थाचा शब्दसमूह निवडायचा आहे. पहा नियतकालिका यासाठी आपल्याला शब्दसमूह निवडायचा आहे किंवा त्याचा एक अर्थ निवडायचा आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. लक्षात ठेवा प्रश्न हा इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी आपल्याला एक शब्दसमूह दिलेला आहे त्याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. तर नियतकालिकाचा अर्थ होतो ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. तर आता यामध्ये पहा या ठिकाणी पहिला ऑप्शन काय आहे? एका वर्षाने प्रसिद्ध होणारे. तर एका वर्षाने जे प्रसिद्ध होतं त्याला म्हटलं जातं पहा वार्षिक. या ठिकाणी आहे की प्रत्येक दिवशी प्रसिद्ध होणारे. प्रत्येक दिवशी प्रसिद्ध जे होतं त्याला म्हटलं जातं पहा दैनिक म्हणजे डेली म्हणजेच रेग्युलर दिवसेंदिवस हे प्रसिद्ध होतं. तिसरा क्रमांक आहे ठराविक काळाने प्रसिद्ध होणारे. त्याला म्हटलं जातं पहा नियतकालिका. नियतकालिक त्याला म्हटलं जातं ठराविक दिवसांनी प्रसिद्ध होणे. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे प्रत्येक महिन्याने प्रसिद्ध होणारे म्हणजे त्याला म्हटलं जातं पहा मासिक. आणि आपलं पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर असणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. पहा विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर नफा तोटा ही जी आहे ही विरुद्धार्थी शब्दाची बरोबर असणारी जोडी आहे. यामध्ये नवा कोरा, जुना पुराणा, थट्टा मस्करी हे जे तीनही आहेत लक्षात ठेवा हे समान अर्थाचे असणारे शब्द आहेत. आणि नफा तोटा हे जे आहे हे विरुद्धार्थी शब्द असणारा जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आपले योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे, तालिबान या संघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाची सत्ता संपादन केली आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे पहा, कारण हा प्रश्न आपल्याला एक वेळा विचारण्यात आलेला आहे. तर तालिबान हा जो देश आहे किंवा तालिबान ही जी संघटना आहे, ही एक आतंकवादी संघटना आहे आणि तिने नुकताच म्हणजे काही 1-1.5 वर्षापूर्वीच एका देशावरती कब्जा केला आहे किंवा त्याला म्हटलं होतं की त्या देशाची सत्ता जी आहे, तर ती तालिबानने मिळवलेली आहे. तर तो देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 जो अफगाणिस्तान देश आहे पहा, अफगाणिस्तान हा जो देश आहे, तर या देशाची सत्ता जी आहे ही तालिबान या देशाने मिळवलेली आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, प्रथमाध्याय या शब्दाचा योग्य संधी विग्रह निवडायचा आहे. पहा, प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला संधी विग्रह महत्त्वाचा विचारला जातो आणि याच कारणाने आपण जवळपास 100 संधी विग्रह जे आहेत ते प्रत्येक परीक्षेला विचारण्यात आलेले ते देखील घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच देईल. तर पहा, प्रथम अध्याय या शब्दाचा संधी विग्रह कोणता होईल? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर प्रथमा अधिक अध्याय म्हणजे त्याला शब्द होईल पहा प्रथमाध्याय. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य आन्सर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे पहा, प्रथमाध्यायावरतीच आपल्याला हा प्रश्न 3 वेळा विचारण्यात आला होता. कारण 2019 ला जी PWD भरती झाली त्यामध्ये हे प्रश्न घेतण्यात आलेले आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, युनेस्को व वारकी फाउंडेशन याच्या वतीने देण्यात येणारा ग्लोबल टीचर प्राइज 2020 हा खालीलपैकी कोणाला देण्यात आलेला आहे? हा जो प्रश्न आहे मित्रांनो, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. हा आपल्याला करंट अफेअर्स मध्ये विचारला जाणार नाही, पण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण हा प्रश्न आपल्याला लॉकडाऊन मध्ये म्हणजे 2020 मधील हा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. तर या ठिकाणी 2 प्रश्न आपल्याला तयार होतात पहा, ग्लोबल टीचर प्राइज 2020 किंवा ग्लोबल टीचर प्राइज हा जो पुरस्कार आहे तर हा कोणाच्या वतीने देण्यात येतो? लक्षात ठेवा, युनेस्को आणि वारकी फाउंडेशनच्या वतीने देण्यात येतो ग्लोबल टीचर पुरस्कार. आणि हा जो आहे हा 2020 या वर्षाचा मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 1 तर रणजित सिंह डिसले हे जे आहेत पहा, एक शिक्षक आहेत, तर त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. प्रश्न 8वा आहे, पंचायत राज प्रणाली ही एक त्रिस्तरीय संरचना आहे. तर खालीलपैकी कोणता टप्पा 3 स्तरीय संरचनेच्या तळाशी आहे? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न पंचायत राजवरती आधारित घेण्यात आलेला प्रश्न आहे. आणि असे जे प्रश्न असतात ते तलाठी भरतीसाठी इम्पॉर्टंट असणारे प्रश्न असतात. तर पहा, पंचायत राज प्रणाली ही जी आहे तर ही एक 3 स्तराची असणारी एक संरचना आहे. तर यामध्ये विचारलंय की त्या 3 टप्प्यामध्ये शेवटचा जो टप्पा आहे किंवा सगळ्यात तळाशी असणारा टप्पा आहे तो कोणता होईल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर ग्रामपंचायत हा जो आहे हा पंचायत राज प्रणालीमधील सर्वात शेवटचा किंवा तळाचा टप्पा आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतातील प्रथम सायबर विद्यापीठ स्थापन होत आहे? प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. भारतातील पहिले यावरती हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर पहा, खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये सर्वात पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे ते स्थापन होणार आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य Dyson Airwrap has new engineered attachments that control high velocity air to harness the Coanda effect. To create curls faster, shape with precision, and now hide flyaways. Create your styles with air, not extreme heat. The Dyson Airwrap Multistyler. हे स्थापन होणार आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर महाराष्ट्र हे जे राज्य आहे पहा, महाराष्ट्र राज्यामध्ये देशातील आपल्या पहिलं सायबर विद्यापीठ जे आहे हे स्थापन होत आहे. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना ही खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे. पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणारी एक योजना आहे जिचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले जीवन ज्योती योजना. तर ही जी योजना आहे ही कोणत्या घटकाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर गरिबांसाठी मोफत उपचार. लक्षात ठेवा, यासाठी योजना आहे पहा फुले जीवन ज्योती योजना. आणि ही जी योजना आहे गरिबांसाठी त्यामध्ये मोफत उपचार दिला जातो. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी ओळखायची आहे. पहा, विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य असणारी जोडी. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी जोडी आहे ही विरुद्धार्थी शब्द असणारी पण कशी चुकीची जोडी आहे म्हणजेच अयोग्य असणारी जोडी आहे.
यामध्ये पहा उन्नती, अधोगती, आवश्यक, अनावश्यक, कृपा, अवकृपा हे जे आहेत तर ह्या विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आहेत. एक ठिकाणी आपल्याला हा प्रश्न विचारला आहे की पहा विरुद्धार्थी शब्दांची अयोग्य जोडी. लक्षात ठेवा अयोग्य जोडी म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ प्रश्न विचारला आहे की समानार्थी शब्दाची जोडी. तर लक्षात ठेवा कर्णकटू आणि कर्णकर्कश ही जी आहे ही अयोग्य असणारी जोडी आहे म्हणजे समानार्थी शब्द आहेत. पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला भारत गौरव हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आलेला आहे. मित्रांनो हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे पहा, कारण हा जो प्रश्न आहे हा 2019 ला देखील विचारण्यात आलेला प्रश्न होता. तर पहा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब कोलकाता यांच्याकडून महाराष्ट्रातील असा खालीलपैकी कोणता खेळाडू आहे की त्या खेळाडूला भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर जो धनराज पिल्ले खेळाडू आहे पहा धनराज पिल्ले यांना लक्षात ठेवा पूर्व बंगाल फुटबॉल क्लब जो आहे कोलकात्याचा तर त्यांच्याकडून भारत गौरव हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे हँगिंग गार्डन्स हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे. पहा हँगिंग गार्डन जे आहे हे राज्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर मुंबई या ठिकाणी आहे पहा स्थित हँगिंग गार्डन. आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे पहा हा आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला महत्वाचा प्रश्न होता. 2021 ला जी पोलीस भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. 2023 ला जी भरती झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात तर हँगिंग गार्डन जे आहे हे महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पाण्यावरची रेघ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल. पहा पाण्यावरची रेघ याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 क्षणिक याचा अर्थ होतो पहा पाण्यावरची रेघ. क्षणिक म्हणजे काय तर काही सेकंदापुरती एखादी गोष्ट होणे त्यालाच म्हणतो आपण पहा पाण्यावरची रेघ. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. मित्रांनो सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आतापर्यंत चेक केला तर जवळपास 9 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा जेवढ्या काही सरळ सेवा असतात त्यातील जे काही असे कथासंग्रह असतात पुस्तकं असतात किंवा जे काही असं असेल त्यामध्ये लेखक आणि त्यांचं साहित्य यावर हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. आणि जेव्हा मी जात चोरली होती याचे लेखक आहेत पहा पर्याय क्रमांक 3 तर बाबूराव बागुल हे त्याचे लेखक आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचे नाव काय आहे जे वाकाटक राजा प्रवरसेना दुसरा याची राजधानी आढळली होती. पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे आणि सर्वात महत्वाचा म्हणजे हा जो प्रश्न आहे हा TCS नेच प्रश्न घेतलेला होता पण हा जो प्रश्न आहे हा मोठा प्रश्न आहे. पहा नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित पुरातत्व उत्खनन स्थळाचं असं नाव काय आहे की त्या ठिकाणी वाकाटक राजा जो होता राजा प्रवरसेना दुसरा तर याची राजधानी आढळली होती. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर मनसार या ठिकाणी. लक्षात ठेवा नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मनसार आणि या ठिकाणी जो पुरातत्व विभाग आहे किंवा त्याचं जे उत्खनन स्थळ आहे ते आहे मनसार आणि त्याच ठिकाणी जो वाकाटक राजा होता प्रवरसेना दुसरा याची राजधानी होती. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच मुंबई शेअर बाजार जो आहे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. BSE म्हणजेच आपण त्याला म्हणतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंज याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. कारण हा प्रश्न आपल्याला 3 वेळा विचारण्यात आलेला आहे पण एक वेळा प्रश्न आपल्याला थोडासा अल्टरनेट विचारला होता. जो मुंबईतील शेअर बाजार आहे तर तो कोणत्या रोडवरती स्थित आहे. लक्षात ठेवा तर तो आहे दलाल स्ट्रीट. लक्षात ठेवा दलाल स्ट्रीट याचे म्हणजे या ठिकाणी आहे मुंबई शेअर बाजार. पण या ठिकाणी विचारलं की त्याची जी स्थापना आहे ही कोणत्या वर्षी झालेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 तर 1875. लक्षात ठेवा प्रश्न हा महत्वाचा आहे. 1875 मध्ये BSE म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि जे जगातील काही 4-5 असणारे जुने स्टॉक एक्सचेंज आहेत तर त्यामध्ये देखील मुंबईचा समावेश होतो. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित असणारी संस्था आहे. प्रश्न मित्रांनो हा महत्वाचा आहे. या ठिकाणी पहा एक संस्था दिलेली आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट ही जी आहे ही कोणत्या शहरामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर पुणे या शहरामध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे अर्धा भाग महाराष्ट्रामध्ये आणि दुसरा अर्धा भाग गुजरातमध्ये अशा प्रकारे खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन स्थित आहे. पहा प्रश्न महत्वाचा आहे. तर या ठिकाणी आपण घेऊया गुजरात या ठिकाणी घेऊया महाराष्ट्र. तर त्याचा अर्धा भाग महाराष्ट्रात आहे अर्धा भाग गुजरातमध्ये आहे आणि हे एक रेल्वे स्टेशन आहे तर ते रेल्वे स्टेशन कोणतं आहे.
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर नवापूर हे जे रेल्वे स्टेशन आहे याचा अर्धा भाग गुजरात या राज्यामध्ये येतो आणि याचाच उरलेला अर्धा भाग जो आहे तो महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. लक्षात ठेवा त्या ठिकाणी आहे रेल्वे स्टेशन. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल नवापूर. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय पोस्टाची खालीलपैकी कोणती सेवा ही कायमची बंद करण्यात आलेली आहे? मित्रांनो, महत्वाचा प्रश्न आहे. जे काही इंडियन पोस्ट आहे तर त्यांनी त्याच्या काही सेवा पाठीमागे देखील बंद केलेल्या होत्या. तर त्या सेवेपैकी अशी कोणती सेवा आहे किंवा कोणती सर्व्हिस आहे की ती त्यांनी कायमची बंद करून टाकलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 जी टेलिग्राम सेवा होती. पहा मित्रांनो, प्रश्न हा महत्वाचा आहे. टेलिग्राम जी सर्व्हिस होती ही इंडियन पोस्टने कायमची बंद केलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? पहा, हा देखील प्रश्न महत्वाचा आहे. भारतातील पहिल्या महिला ज्या आहेत यावरती हा प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर सोनिया गांधी ह्या ज्या आहेत ह्या लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून राहिलेल्या पहिल्या महिला आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य आन्सर होईल सोनिया गांधी. यानंतरचा प्रश्न आहे बलवंतराय मेहता कमिटीच्या सुधारणा आल्यानंतर 1959 मध्ये राजस्थानमध्ये पहिल्यांदा पंचायत राजचे उद्घाटन हे कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न विचारले 2 प्रश्न हे तयार होतात. तर पंचायत राज जी आहे ही सर्वात पहिल्यांदा राजस्थानमध्ये सुरू झाली आणि या ठिकाणी प्रश्न विचारलाय की बलवंतराय मेहता कमिटी जी आहे तर याच्या सुधारणा आल्याच्या नंतर म्हणजेच 1959 मध्ये राजस्थान या राज्यात सर्वात पहिल्यांदा पंचायत राजचं उद्घाटन जे आहे ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3. तर जवाहरलाल नेहरू. पहा, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलं होतं. पहा, राजस्थान या राज्यामध्ये. मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे. पहा, कारण याच ठिकाणापासून पंचायत राजचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतरचा प्रश्न आहे जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जाणारा सूरजकुंड मेळावा 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न महत्वाचा आहे. पहा, जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून ओळखला जातो सूरजकुंड मेळावा किंवा एका ठिकाणी आलं तर सुरजाकुंड मेळावा आणि 2020 मध्ये तो सुरू करण्यात आला आहे. पण तो कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेला आहे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर हरियाणा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, सूरजकुंड मेळावा जो आहे हा 2020 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे आणि हा जो मेळावा आहे हा जगातील सर्वात मोठा हस्तकला मेळावा म्हणून तो ओळखला जातो. पर्याय क्रमांक 4 आपले योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे 3 मे 1939 रोजी सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीच्या कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न मित्रांनो विचारले जातात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 3 जो फॉरवर्ड ब्लॉक आहे याची स्थापना केली होती सुभाषचंद्र बोसनी. या ठिकाणी प्रश्न विचारला जातो की ही जी हा जो पक्ष आहे याची स्थापना कोणी केली? तर पहा, सुभाषचंद्र बोस यांनी केली. कधी केली? 1939 या दिवशी केली, म्हणजे या साली केली होती. 3 मे 1939 ला सुभाषचंद्र बोस यांनी पुरोगामी विचारसरणीचा एक पक्ष स्थापन केला. त्याचं नाव होतं फॉरवर्ड ब्लॉक. पर्याय क्रमांक 3 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे नारायण श्रीपाद राजहंस हे प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि मराठी गायक खालीलपैकी कोणत्या नावाने परिचित आहेत? किंवा एक प्रकारे प्रश्न आहे की जे नारायण श्रीपाद राजहंस जे आहेत तर यांचं टोपण नाव, पहा टोपण नाव काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4. तर बालगंधर्व या नावाने त्यांना ओळखलं जातं. याच ठिकाणी प्रश्न आपल्याला अल्टरनेट विचारला होता की बालगंधर्व म्हणून कोणाची ओळख आहे? तर बालगंधर्व जे आहे हे नारायण श्रीपाद राजहंस यांना दिलेलं टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे देशात आर्थिक गुन्हेगारीमध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावरती आहे? मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला करंट अफेअर्स 2023 मध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे. कारण यामध्ये 26 ते 30 हे जे 4-5 प्रश्न आहेत हे आपण टोटल करंट अफेअर्स 2023 वरती घेतलेले आहेत. तर पहा, त्यापैकी प्रश्न आहे देशात आर्थिक गुन्हेगारीत कोणतं राज्य हे पहिल्या क्रमांकावरती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर राजस्थान हे जे राज्य आहे पहा हे देशात आर्थिक गुन्हेगारी जे आहे यामध्ये पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलेलं आहे राजस्थान. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारताच्या अणुऊर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पहा, भारताच्या अणुऊर्जा आयोगाचा अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. तर A.K. मोहंती. लक्षात ठेवा, A.K. मोहंती कधी कधी यांच्याऐवजी आपल्याला ऑप्शन मध्ये दिलं जाणार आहे. पहा, अजित कुमार. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती. लक्षात ठेवा, अजित कुमार मोहंती किंवा कधी कधी A.K. मोहंती दिलं जाईल आणि हे जे आहेत तर हे भारताच्या अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पर्याय क्रमांक 2 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीच्या अहवालानुसार जगात
कोणत्या देशामध्ये CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड याचं जे प्रमाण आहे हे सर्वात जास्त आहे किंवा सर्वात जास्त CO2 जो आहे हा उत्सर्जित केला जातो, असं देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 जो चायना आहे किंवा चीन जो देश आहे, तर या देशामध्ये सर्वात जास्त CO2 जो आहे तो उत्सर्जित केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ओबीसीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, हा प्रश्न महत्वाचा आहे. खालीलपैकी असं कोणतं राज्य आहे की ते सर्वप्रथम असं पहिलं राज्य ठरलं आहे की त्या ठिकाणी ओबीसी सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर ओडिसा हे जे राज्य आहे यामध्ये ओबीसी सर्वेक्षण जे आहे हे सुरू करण्यात आलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य आन्सर होईल. यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाचा फेरविचार करण्याची ग्वाही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिलेली आहे? प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे. हा देखील आपण करंट अफेअर्स 2023 वरतीच प्रश्न घेतलेला आहे. तर भारतीय दंड संहितेचं असं कोणतं कलम आहे की त्या कलमाचा फेरविचार करण्याची जी ग्वाही आहे हे केंद्र सरकारने उच्च न्यायालयात दिलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 तर कलम 124 पहा कलम 124 हे होते पहा 30 प्रश्न. या 30 प्रश्नापैकी आपल्याला किती प्रश्नाचे उत्तर देता आले हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा.